ऐसा म्यूजिकल कि एंड में कर्टन कॉल में उनको डेमो देना पड़ता है कि भैया रिकॉर्डेड नहीं है, लाइव सिंगिंग है। कळो आले राया देवा तुझे खेळ, कळो आले राया देवा तुझे खेळ, वातीमध्ये पीळ आतडीचा, वातीमध्ये पीळ आतडीचा, कळो आले राया देवा तुझे खेळ. कमाल कमाल. तुम्ही अभिनेत्री म्हणून घराघरामध्ये पोहोचलेला आहात, पण आज तुमचा एक वेगळा प्रवास सुरू आहे. म्हणजे एक उद्योजिका म्हणून तुम्हाला आज बघताय, तर हा सगळा प्रवास जो सुरू आहे, कसा सुरू आहे, काय नेमकं चाललंय? हाय हॅलो नमस्कार, मी गार्गी. सेल्फ मेड सखीच्या नव्या कोरा एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर माझ्या मैत्रिणींनो, आज माझ्याबरोबर अशी एक सखी आहे जिचा अभिनय देवबाभळी या नाटकातून आणि तिच्या एकंदरीतच भूमिकेतून घराघरात पोहोचलेला आहे. पण आज ती अभिनेत्री म्हणून आपल्याशी फक्त गप्पा मारणार नाहीये, तर तिचं एक वेगळं रूप आपल्याला दिसणार आहे, जे रूप तुम्हा आम्हा प्रत्येकीच्या मनाचा ठाव घेणार आहे, ते म्हणजे खण. आता नेमकं हे काय आहे, नेमकं तिची जर्नी काय आहे आणि ती कोण आहे, हेच आपण पाहणार आहोत. अर्थातच माझ्याबरोबर मानसी जोशी आहेत. खूप खूप स्वागत करते मी लोकमत सखी. थँक्यू गार्गी, थँक्यू लोकमतचे सगळे व्ह्युअर्स, थँक्यू सो मच. थँक्यू. अर्थातच मी सुरुवातीलाच म्हटलं की खण, जे आज मी सुद्धा घातलेलं आहे, तुम्ही सुद्धा घातलेलं आहे आणि एकदम सुंदर दिसतात ॲज युजल. थँक्यू. आणि तू सुद्धा खूप गोड दिसतेस. थँक्यू सो मच. तर अर्थात आता आपण मुद्द्याकडे येऊया. तुमचा अभिनय आणि तुम्ही अभिनेत्री म्हणून घराघरामध्ये पोहोचलेला आहात, पण आज तुमचा एक वेगळा प्रवास सुरू आहे. म्हणजे एक उद्योजिका म्हणून तुम्हाला आज बघताय, तर हा सगळा प्रवास जो सुरू आहे, कसा सुरू आहे, काय नेमकं चाललंय? बरं, मला लोकांना हे सांगायला आवडेल की माझा स्वतःचा एक क्लोथिंग ब्रँड आहे, ज्याचं नाव आहे खणेरी. आणि नावातच त्याचं एक्सप्लेनेशन दडलेलं आहे. खणापासून बनलेले पण इंडो वेस्टर्न कपडे. जनरली आपल्याकडे खण म्हटला की टिपिकल साडी चोळी किंवा काय फार फार तर इरकलचे ड्रेस मटेरियल्स. तर तसं न करता मी खणाकडे एका इंडो वेस्टर्न पद्धतीने बघते आणि तसे कपडे डिझाईन करते. आणि हा प्रवास माझा गेली 5 वर्ष सुरू आहे. मागच्या पाडव्याला 5 वर्ष पूर्ण झाली खणेरीची. आणि येस, आणि त्यामुळे आता तुमच्यासारखे चॅनल्स मोठे मोठे त्याची दखलही घेत आहेत. हे खूप मस्त वाटतंय. खरंय खरंय. आणि अर्थात खणेरीचा उल्लेख केला, त्यांचंच हा एक जॅकेट आणि मला असं वाटतं कुर्ता आणि दुपट्टा हा सुद्धा खणेरीचा आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक मुलीला आवडणारी इंडो वेस्टर्न गोष्ट खणेरीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ऍब्सोल्युटली. अर्थात तुम्ही त्यांच्याकडे अप्रोच कराच असं माझं सगळ्यांना अगदी विनंती आहे, निमंत्रण आहे, सगळं काही आहे. बरं, आता त्या पलीकडे जाऊन अभिनयामध्ये देवबाभळी या नाटकातली तुमची जी काही भूमिका आहे ती अर्थात प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून आहे आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक तुमच्या भूमिका. पण हे सगळं सुरू असताना म्हणजे अभिनय आहे, लोक ओळखतायत, प्रसिद्धी आहे, मग उद्योजिका का बनावं असं वाटलं? हे जे होतं ना, हे खूप वर्षांपासून माझ्या मनात शिजत होतं. आणि हे नाव जे आहे खणेरी, हे तर म्हणजे मी 20 वर्षांपूर्वीच नक्की करून ठेवलं होतं. कारण खण हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि म्हणजे अगदी पहिल्यापासून जेव्हापासून कळायला लागलंय फॅशन काय असते किंवा आपल्या पैशानी पैसे विकत घेण्याची जेव्हा ऐपत आली माझ्या आयुष्यामध्ये, तेव्हापासनं खण हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि तेव्हा मी स्वतःसाठी कपडे बनवायचे, म्हणजे स्वतः पॅटर्न्स देऊन स्टिच करून घ्यायचे. आणि ते लोकांना खूप आवडायचं. म्हणजे मी असं सहज कुठे ट्रेनमधनं जाताना वगैरे पण बायका मला विचारायचं की हे तुम्ही कुठून शिवून घेतलं, ते किती छान दिसतंय, त्याचे कलर कॉम्बिनेशन म्हणा, त्याचे पॅटर्न्स म्हणा. एकदा तर असं झालं होतं की एक पॅसेंजर असे मागेच लागला की नाही मला तुम्ही हे शिवून द्या मला, मी तुम्हाला पैसे देते, हवं तर कॅश काढून दिली त्यांनी ट्रेनमध्ये. आणि मग मी त्यांना शिवून दिलं. आणि ते तेव्हापासनं ना म्हणजे माझ्या मनात होतं की कधीतरी आपल्याला हे करायला आवडेल किंवा हे आपल्याला आवडतंय हे माहीत होतं. आणि त्याचा मुहूर्त लागला पॅन्डेमिकमध्ये. 2020 मध्ये मी जेव्हा हळूहळू सगळं पूर्ववत व्हायला लागलं होतं, तेव्हा मी एका फिल्मच्या शूटसाठी गेले होते. आणि तिथे मला तिकडे आमची मैत्री झाली माझ्या एका मित्राबरोबर. त्याचं नाव उर्वराज गायकवाड. आणि त्याच्याकडे तेव्हा स्वतःचं युनिट होतं. आणि मी बोलता बोलता सहज त्याला असंच शेअर केली ही आयडिया. तर तो म्हणाला की मग सुरू कर,
माझ्याकडे स्टिचिंगचं युनिट आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखीन उत्तम संधी काय असू शकते. मग आम्ही इनिशियल स्टेजला सुरुवात केली, मग नंतर त्याचं युनिट तेव्हा काही कारणाने थांबलं. पण माझा जो प्रवास आहे तो सुरू झाला. पण म्हणजे ह्या प्रवासाला त्याची खूप चांगली साथ मला मिळाली. आणि मग तो प्रवास म्हणतात ना की कोणीतरी एक पुश लागतो, एक निमित्त बनतं. तर तसं तो माझा मित्र उर्वराज तो बनला ह्या गोष्टीला निमित्त मात्र. आणि ही भरारी सुरू आहे आत्ता. आणि बेसिकली मला खण आणि त्याचे रंग म्हणा किंवा त्यांना घेऊन एका इंडो वेस्टर्न पद्धतीने ती प्रेझेंट करणं म्हणा, हे फार आवडतं, फारच आवडतं. म्हणजे मी अशी तासनतास खणाच्या त्या ताग्यांकडे बघत राहू शकते हिप्नॉटिक होऊन. आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. बरं, पण मग हे सगळं होत असताना आता तुम्ही सुद्धा उत्तम असा तुमचा कुर्ता वगैरे शिवलात आणि आपण आता बोलताना सुद्धा तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या गोष्टी हे करतात. मग ती प्रोसेस सुद्धा तितकीच गमतीशीर आणि तितकीच मेहनतीची असणार आहे. ऍब्सोल्युटली. आणि खूप फॅसिनेटिंग आहे गार्गी. म्हणजे मला आधी फक्त एवढंच माहिती होतं की कुठच्या तरी मॅचिंग सेंटरमध्ये जाऊन ते खण उचलायचे आणि त्याचे कपडे शिवायचे. पण जेव्हा आपण एका लार्ज स्केलवर काम करत असतो तेव्हा आपल्याला सगळीच गणितं बसवावी लागतात. पैशाची म्हणा, बजेटची म्हणा, प्राइसिंगची म्हणा, स्टिचिंगची, सगळंच मॅटर करतं ना. म्हणजे आपण आपल्यासाठी कसंही एखादी गोष्ट 19-20 खपून घेऊ शकतो, पण जेव्हा कोणीतरी समोरचा माणूस पैसे देऊन ते घेणार असतं तेव्हा ते व्हॅल्यू फॉर मनी त्याला वाटलं पाहिजे. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सुरू झाला. मग ते खण होलसेलमध्ये कुठे मिळतील, मग ते होलसेलवाले जे देत आहेत तो माल किती उत्तम प्रतीचा आहे, मग ते ज्यांच्याकडे स्टिच करायचं आहे त्यांना खणामध्ये स्टिचिंग करता येत आहे का. कारण काय होतं ना, खणाच्या कपड्याचा पोत आणि बाकी बाहेर जे आपल्याकडे कॉटन मिळतं किंवा जे प्रचलित बाकीचे सर्रास डे टू डे लाईफमध्ये आपण जे कपडे घालतो त्याचा जो पोत असतो तो खूप वेगळा असतो. म्हणजे ह्याचं स्टिचिंग करणं हे जरा स्किलफुल काम आहे. तर त्याच्यामुळे मग मला ते तशा पद्धतीचे टेलर त्यांना अप्रोच होणं, त्यांना मग ते समजावून देणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण हे करताना खूप मजा आली. अनेक गोष्टी आपण पण शिकत जातो. आपल्यालाही कम्युनिकेट करताना समोरच्याला कसं सांगायचंय, काय सांगायचंय ते कळतं. दुसरा टप्पा असा होता की ते बनवून आलंय, ते ग्राहकांपर्यंत पोचवायचंय, पण लोकांना ते कितपत आवडतंय, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्यांना ते कसं आवडतंय, ते अंगावर बसताना त्यांना कसं हवंय. तर हे एक्झिबिशन करताना मला जास्त जाणवलं. कारण एक्झिबिशनमध्ये मी 1-on-1 लोकांना भेटते आणि माझा हा आग्रह असतो. म्हणजे मी बऱ्याचदा, म्हणजे आता प्रयोग आहेत त्याच्यामुळे माझ्याबरोबर काही मदतीला मदतनीस असतात, पण तरी माझा आग्रह असतो की मी स्वतः तिथे असणं फार गरजेचं असतं. एक तर लोकांना विश्वासार्हता वाढते, परत आपण जो विचार केलाय तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण तिथे असणं गरजेचं असतं. तर त्याच्यामुळे मग त्यांच्याकडनं कळलं की बाबा त्यांना एखादी गोष्ट कशी आवडते, काय आवडते. मग मला डिझायनिंग मध्ये पण त्याचा एक समावेश करता आला. असं सगळं ते पण इतकं मजा येते ना हे सगळं करताना. पण अर्थात जितकं तुम्ही मोकळेपणानं बोलताय, जिथे आपली आवड आहे ते जेव्हा आपण साकारतो तेव्हा त्याची जी काही प्रोसेस आहे ती आपण एन्जॉय करतो. ऍब्सोल्युटली. खरं. आणि आता ही प्रोसेस जेव्हा आपली होत असते त्या प्रोसेसमध्ये सुद्धा अशी एक मनात धाकधूक असतेच ना. कारण बिझनेस ही अशी गोष्ट आहे की जी शॉक बेरर आहे. म्हणजे यू नेव्हर नो की कधी काय होईल किंवा काय. सो हे सगळं करताना तुम्ही जेव्हा सुरुवातीला जसं म्हणालात की डोक्यात तो विचार आला, होती मनात धाकधूक, काय विचार होते? एक मला ना, म्हणजे धाकधूक मी तुला सांगू 30% होती. 70% आय वॉज व्हेरी शुअर. कारण की मला ना एक तत्व, म्हणजे हे मी पहिल्यापासून अंगीकारलंय आणि त्याची प्रचिती मला खूप वेळा आली आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मनापासून आवडते, आपण जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल फार कन्व्हिन्स असतो तेव्हा ती समोरच्याला आवडतेच आवडते. म्हणजे मग हे अभिनयात असो किंवा बाकी कुठच्याही, म्हणजे आता एखाद्या प्रोजेक्टची निवड करताना सुद्धा हेच बेसिक सूत्र असतं की आपल्याला ते करताना मजा येते ना, मग समोरच्याला बघताना सुद्धा तेवढीच मजा येईल. तर हेच सूत्र मी इथे वापरलं आणि आय वॉज सो शुअर की लोकांना हे आवडेल. हा, हे होतं की बाबा कसं करता येईल, कसं इम्प्लिमेंट करता येईल किंवा काय वेगळेपण आणि तीच लोक भेटतील की नाही, चांगलं आपण ज्याच्याकडे शिवायला टाकतोय ते आपल्याला चांगले शिवून देतील की नाही, किंवा आपण कुरिअर करतोय तो कुरिअर व्यवस्थित पोहोचेल की नाही. ह्या सगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला, ह्या आपल्या गोष्टी हातात नसतात.
पण डिझाईन्स लोकांना आवडतील हे मात्र मला अगदी 100% खात्री होती ह्याची. खरंय. आणि आता जे काही रिस्पॉन्स येत आहेत किंवा जे काही एकंदरीतच साकारलं गेलंय ते खूप कमाल आहे, कारण ती एव्हरग्रीन गोष्ट आहे. म्हणजे खण हा कधीच ऑफ ट्रेंड जाऊच शकत नाही आणि नाही जावा म्हणजे. आणि गप्पा मारताना तुम्ही हाही उल्लेख केला होता की चहा आणि अगदी जसं नाटक हे एक समीकरण आहे, तसंच महाराष्ट्रीयन घरामध्ये कुठलाही सण आणि खण हे जे काही इक्वेशन आहे ते अनबिटेबल आहे असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली हो. कमाल. आता हे सगळं करत असताना तुम्ही उल्लेख केला की एक्झिबिशनला तुम्ही असतात, अर्थात म्हणजे मी जिथे घ्यायला गेलेली तिथे सुद्धा तुमची उपस्थिती होती. काय अनुभव, काय प्रतिक्रिया लोकांच्या असतात, एखादी अशी लक्षात राहणारी गोष्ट? खूप आहेत. म्हणजे प्रत्येक एक्झिबिशनला खूप छान छान अनुभव येतात. आधी तर म्हणजे लोकांना खरंच वाटत नाही की देवबाभळीतली ती इथे आहे आणि असं वगैरे. तो एक हे असतो, सोहळा असतो. मग लोक फोटो वगैरे काढायला येतात आणि ते सगळं होतं आणि ते कौतुक ज्यांना नाटकाच्या वेळेला मला 1 on 1 भेटता येत नाही, मग त्यांना इथे भेटता येतं असं होतं. आणि मेन म्हणजे मला ना सगळ्यात समाधानाची गोष्ट अशी असते की जेव्हा आपण तयार केलेली वस्तू त्या अंगाला लावतात आणि घालून बघतात आणि त्यांना ते स्वतःचं रूप बघताना खूप आनंद होतो. तो जो आनंद आहे ना तो अनबीटेबल आहे. म्हणजे त्याच्यासाठी मला एक्झिबिशनला 3-3 दिवस तिथे थांबणं फार महत्वाचं वाटतं आणि म्हणजे त्याची तुलनाच होऊ शकत नाही. म्हणजे बघ ना, आता मला तुझ्या चेहऱ्यावर पण तू जेव्हा तो श्रग घालून आलीस तेव्हा मला इतकं गोड वाटलं ना, मला खूप मस्त वाटलं की ओ गॉड. आणि म्हणजे असं असतं ना की बाबा आपण एखादी गोष्ट घेतलीये आणि आपल्याला हे वर्थ वाटते ती गोष्ट आणि आपण आपल्या चांगल्या चांगल्या क्षणांना त्या गोष्टी सोबती बनवतोय. म्हणजे काही लोक लग्नासाठी घेऊन जातात, काही लोक आईला प्रेझेंट करण्यासाठी घेऊन जातात, काही लोक अमेरिकेतल्या त्यांच्या नातेवाईकांना पाठवतात आणि मग त्यांच्या मुंजीला किंवा सणासुदीला ते त्यांच्याबरोबर ते कपडे असतात. म्हणजे आपण मेमरीज बनवतो त्या कपड्यांबरोबर. सो हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. वाव, मस्त. आता हे सगळं सुरू असताना कुठलाही म्हणजे बिझनेस उभारायचा असेल तरी फिनान्शियली तुम्ही किती व्यवस्थित आहात किंवा मॅनेजमेंट कशी? कारण बऱ्याच आपल्या अशा सखी आहेत ज्यांना स्वतःहून या बिझनेसमध्ये सुरुवात करायची आहे, या क्षेत्रात यायचं आहे. काय सांगाल, कशी फायनान्शियल मॅनेजमेंट तुम्ही केली आणि कशी करा? फ्रँकली आत्ता माझी तारेवरची कसरतच चालू आहे, त्यामुळे आय एम नॉट द बेस्ट पर्सन टू गाईड देम. पण मी एवढंच म्हणेन की अंथरूण पाहूनच पाय पसरावे लागतात. दुसरी गोष्ट, एक काहीतरी तुम्हाला पॅरलली सांभाळायला आर्थिक काहीतरी असेल तरच काहीतरी साईड बिझनेस करा. कारण की बिझनेस म्हटला की त्याच्यामध्ये चढ उतार हे येतातच येतात. तुम्हाला एकदा तुम्हाला पीक मिळालं म्हणजे अगदी सुरुवातीलाच तुम्हाला यश मिळालं तर ते यश सतत टिकून राहील याची काही शाश्वती नसते. त्याच्यामुळे जर तुम्ही 1000 रुपये कमवत असाल तर 800 रुपये हे तुमच्या पुढच्या प्रवासासाठी ठेवा आणि 200 रुपयांमध्येच तुम्ही पुढचा सगळा खर्च भागवा. हे असं जर केलं तर तुम्ही सस्टेन होऊ शकता. कारण की आपल्याला जो बिझनेस करायचा असतो तो आपण सस्टेन पण कसा करू ह्याचं सुद्धा गणित आपल्याकडे असणं गरजेचं असतं. येस. आणि या मार्केटमध्ये जर सस्टेन करायचं असेल तर आपला एक USP असतो. एक्झॅक्टली. तसा खणेरीचा USP काय आहे? मला असं वाटतं आमचे डिझाईन्स. कारण की हे डिझाईन्स आत्तापर्यंत खणात कोणी एक्सप्लोअर केलेले नाही आहेत. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं की खण म्हटलं की आपण ट्रेडिशनलच त्याच्याकडे बघतो. पण तसं न करता खणेरीमध्ये तुम्ही वेगवेगळे श्रग्स बघाल, स्कर्ट्स बघाल, शर्ट्स बघाल, पॅन्ट्स बघाल. आपण खणेरीचे मेन्सवेअर सुद्धा आणलेले आहेत, त्याच्यामध्ये शर्ट्स आहेत, त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. म्हणजे आम्ही सोल्ड आउट झालेलो आहोत त्या शर्ट्स मुळे. आणि त्यामुळे एक पाऊल पुढचं आहे आणि ती डिझाईन ही USP आहे असं मला वाटतं. कमाल कमाल. आणि ऑफकोर्स त्याचं म्हणजे क्वालिटी सुद्धा, आपण जो खण वापरतो तो प्रीमियम खण असतो. सो अगदी डोळे झाकून सगळे सहपरिवार येऊन खरेदी करू अगदी अगदी 100%. येस. बर. आता या थोडंसं पुढे गेल्यानंतर ही जर्नी आहे जी तुम्ही आजही म्हणजे जगताय, पण त्यामध्ये अनेक खाचखळगी आली असतील. म्हणजे अनेक अशा गोष्टी की पर्सनल प्रोफेशनल लाईफमध्ये की जेव्हा कुठे ना कुठेतरी त्या चुका झाल्यात पण त्यातून आपण शिकलेलो आहोत. असे काही तुमच्या आयुष्यातले अनुभव? हो आहेत ना. म्हणजे आधी सुरुवात जशी मी केली तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं की आता काय करायचं, कसं ह्याचं मार्केटिंग करायचं. एक
आपल्याकडे प्लॅटफॉर्म जो आहे म्हणजे फेसबुक आहे किंवा इंस्टाग्राम आहे. मी जेव्हा 2020 सुरुवात केली तेव्हा इंस्टाग्राम एवढं पॉवरफुल नव्हतं, फेसबुक होतं. तर तिकडे फोटोज वगैरे टाकणं आणि मग जे फॉलोअर्स आहेत त्यांनी ऑर्डर्स दिल्या. पण नंतर माझ्या लक्षात आलं की नाही, आपल्याला एक्झिबिशन पण करणं गरजेचं आहे. कारण की फॉलोअर्स फेसबुकवर काही वन ऑन वन लोक हात लावून बघू शकत नाहीत. तो फील मिळणं गरजेचं आहे समोरच्याला. तर त्याच्यामुळे मग ती शोधाशोध सुरू झाली की कोणाबरोबर एक्झिबिशन करता येईल. मग काही अशा लीड्स मिळाल्या, त्यांना फॉलो करत करत मी एक एक्झिबिशन केलं. पण एक एक्झिबिशन वर्ल्डमध्ये पण असं आहे की काही कम्युनिटीज आहेत. म्हणजे आता महाराष्ट्रीयन लोक आहेत तर त्यांची एक कम्युनिटी आहे, मग त्याच्यात काही प्रचलित एक्झिबिटर्स आहेत. तिकडे मग मराठी लोक खूप येतात, गुजराती लोकांचं असं एक एक्झिबिशन कम्युनिटी आहे. तर मी एका वेगळ्या कम्युनिटीमध्ये गेले आणि मग तिकडे लक्षात आलं की अरे नाही नाही नाही, आपण चुकीच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत. म्हणजे त्या एक्झिबिटरनीच सांगितलं की आपको वहाँ जाना चाहिए, आपका मार्केट वो है. म्हणजे तर मग आणि तिथेच कोणीतरी असं भेटलं रॅन्डम आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही घेबरारीमध्ये एक्झिबिशन लावा आणि ते तिकडे तुमच्या ह्याला खूप म्हणजे लोक मिळतील आणि त्यांना आवडेल हे करायला घ्यायला वगैरे. मग मी घेबरारी म्हणजे जे राहुल दादा आणि नीलमताई आहेत त्यांना भेटले आणि मग तिकडनं एक्झिबिशन मी ट्रॅकवर आले आणि मग तिथे बरेच लोक भेटले. मग तिथे खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. मग घेबरारीचं पेज आहे फेसबुकवर, तर तिथे मी लाईव्ह करायचे किंवा तिथे प्रोडक्ट्स लिस्ट करायचे. आणि मग तिथून बाकीच्या एक्झिबिटर्सना पण मी भेटले. हेमांगी हतकर म्हणजे आराध्या आता मी जिच्याबरोबर करते, तर तिला भेटले. मग तिच्याबरोबर एक्झिबिशन्स केली. म्हणजे अशी ना ह्या वर्तुळातली जी नावाजलेली लोक आहेत त्यांच्याबरोबर एक्झिबिशन्स मला करता आली. वाव. आणि आता हा प्रवास म्हणजे अर्थात अभिनय तर आम्हा सगळ्यांना खूप जास्त इन्स्पायर करणार आहे, पण त्या पलीकडे या क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा आहात तेव्हा घरच्यांचा काय रिस्पॉन्स आहे? कारण प्रत्येकाच्या पाठिंब्याला आपलं घरचं कुटुंब उभं असतं. ॲब्सोल्युटली. नाही फार गरजेचं आहे. कारण की मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा एक्झिबिशनला थांबायला मी एकटीच होते आधी. पण माझे आई बाबा म्हणा, माझा नवरा म्हणा आणि देवर लाईक की आम्ही पण येतो तुझ्याबरोबर. आणि मग 2-3 एक्झिबिशन्स माझे आई बाबा सुद्धा माझ्याबरोबर होते आणि प्रचंड कौतुकाने त्या सगळ्या गोष्टी करत होते. म्हणजे अगदी स्टॉल लावण्यापासून उभं राहण्यापर्यंत, मग डबे आणण्यापासून ते स्टॉल काढून ते सगळं पॅक करून घरी पोचवेपर्यंत आणि असं. आणि नवरा असायचा म्हणजे असतोच प्रत्येक एक्झिबिशनला. तर आणि अर्थात माझं काही कुठे शॉप प्रेझेन्स आहे, पण जो माल असतो तो घरातच असतो सगळा वगैरे आणि ते सगळं. पण सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत आणि हे खूप गरजेचं आहे. घरातल्यांचा सपोर्ट नसेल तर आपण ही उडी मारूच शकत नाही. खरं आहे. आणि मी तेच सांगणार होते की आत्ता ज्या नवउद्योजिका आहेत ज्यांना या क्षेत्रात यायचंय, त्यांना तुम्ही कशा प्रकारे सांगाल की सुरुवातीची पहिली स्टेप तुम्ही कुठल्याही म्हणजे प्रोडक्ट असेल त्यासाठी कशी घेऊ शकता? मला असं वाटतं की थोडीशी लीप ऑफ फेथ घेणं गरजेचं असतं. म्हणजे आपली मनात धाकधूक असते आणि आपल्याला खूप इफ्स अँड बट्स असतात. पण मला असं वाटतं की ती एक लीप ऑफ फेथ, स्वतःवर विश्वास ठेवून घेणं फार गरजेचं असतं आणि थोडा वेळ त्याला जाऊ देणं फार गरजेचं असतं. म्हणजे कारण ह्या प्रोसेसमध्ये ना पटकन आपल्याला यश मिळत नाही. किमान काही काळ म्हणजे तुम्ही जे काही तुमची गोष्टी सुरू करता त्याला थोडा पाठपुरावा करणं फार गरजेचं असतं आणि कन्सिस्टन्सी फार गरजेची असते. तुम्ही एकदा काहीतरी केलं मग 6 महिन्यांनी काहीतरी केलं तर ते तसं होत नाही. त्याला कन्सिस्टन्सी फार गरजेची असते. म्हणजे आता माझे इतके फॉलोअर्स आहेत आणि मी महिन्यातनं 2 एक्झिबिशन्स करते, पण मी समजा पोस्टिंगच नाही केलं इंस्टाग्रामला किंवा आता ते आहे प्लॅटफॉर्म, तर मग ते सगळं वेस्ट आहे. म्हणजे लोकांपर्यंत आपण पोहोचत नाही. सध्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा तो मार्ग आहे. मी पुढे सुद्धा तेच विचारणार होती की जी ब्रँडिंग आहे की अर्थात तुम्ही सुद्धा तुमच्या ग्राहकांनी घातलेल्या गोष्टी तुम्हाला टॅग केलं की तुम्ही ती स्टोरी अपलोड करणं, म्हणजे त्यांनाही एक तो काय म्हणतो ना बूस्ट मिळतो. अटेंटिव्ह असतो आपण, एक हलचल असते, लोकांनाही कळतं की नाही इथे म्हणजे रिस्पॉन्स मिळेल आपल्याला आणि ती विश्वासार्हता सतत लोकांना जाणवू देणं फार गरजेचं असतं. कारण की आत्ताच्या डिजिटल युगामध्ये आपण वन ऑन वन जेव्हा भेटत नाही तेव्हा विश्वास कसा संपादन करायचा समोरच्या व्यक्तीचा. मग तुम्ही ते सारखे लाईव्ह करा, स्टोरीज टाका, पोस्ट टाका, मध्ये मध्ये संवाद साधा. हे मी तुम्हाला सांगते, पण हे मी पण ओव्हर द कोर्सच शिकले आहे. कारण मलाही बऱ्याचदा असं होतं की दौरे असतात, हे असतं, त्याच्यामुळे वेळ मिळत नाही. पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मग मी ती संधी सोडत नाही.
म्हणजे थोडक्यात आत्ताच्या ज्या अपडेटेड युगामध्ये थोडंफार अपडेट होऊन स्वतःला प्रमोट करता आलं राहावंच लागतं त्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे मी बऱ्याचदा बऱ्याच ओळखीच्या लोकांचे पेजेस बघते ना, पोस्ट टाकलेले नसतात. मग लोकांना कळत नाही की मग आपण दिलेली ऑर्डर आपल्याला मिळणार आहे की नाही, किंवा यांच्याकडे आपण जे घेतलंय ते किती व्हॅल्यू फॉर मनी आहे. त्याच्यामुळे लोकांना ते दिसत राहणं यांच्याकडे अजून काय काय, आणि लोकांना ना आवडतं. म्हणजे त्यांना खरंच, म्हणजे एकदा तुमच्याकडनं घेतलं ना, तर ते दे विल लुक फॉरवर्ड की तुमच्याकडे अजून काय आहे, अजून काय आहे. ती एक हॅबिट आणि हॅबिट ती होते. तो एक रॅपो त्यांचा बनलेला असतो. म्हणजे लोक ना रिसेप्टिव्ह असतात, फक्त आपण ते कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं असतं. कमाल कमाल. आणि हा अगदी मूलमंत्र आहे आणि तो खूप सुंदर सांगितलेला आहे अनुभवातून. हो. अर्थात आता पुढचा टप्पा जो अगदी जिकडनं तुमची सुरुवात झाली ती म्हणजे अभिनय क्षेत्र, आणि त्याच्यामध्ये गाजलेलं म्हणजे देवबाभळी. म्हणजे ते एव्हरग्रीन आहे. काय तो म्हणजे 3 तास सतत उभं राहून कन्सिस्टन्सी, तोच चेहऱ्यावरती हावभाव, तीच एनर्जी, काय त्याच्या मागचं सगळं रहस्य आहे? रहस्य म्हणजे कामाशी एकरूप होणं, आणि म्हणजे तेच होऊ शकतं, कारण की आपल्याला ती आवड असते आणि आपल्याला माहिती आहे की कमिटमेंट म्हणजे की आपण कमिट केलेलं आहे ह्या गोष्टीसाठी. तर आणि ती कन्सिस्टन्सी ठेवणं फार, आणि ना देवबाभळी नाटक हे असं आहे की तुम्हाला इथे तिथे करून किंवा आज पाट्या टाकूया असं नाहीच होऊ शकत. आणि ते दिसतं. नाटक हे असा फॉर्म आहे की तिकडे तुम्ही पाट्या टाकल्यात की समोरच्याला कळतं, आणि आपला मराठी ऑडियन्स पण तेवढा सुजाण आहे की त्याला कळतं की ही व्यक्ती पाट्या टाकते आणि हा खरंच मनापासून काम करतोय. त्याच्यामुळे तेच डिलिव्हर करत राहणं, ह्याला काही पर्याय नाहीये. खरंय. आणि कसे अनुभव, काय प्रतिक्रिया येतात? अर्थात आम्ही त्या रीलच्या माध्यमातून बोलतो, पण तुम्ही आहात याची देही याची डोळा, आम्हाला ते ऐकायचे आहे. खूप काय म्हणतात त्याला, टचिंग अनुभव आलेले आहेत. एक आत्ता मला असं प्रॉमिनंटली आठवतोय तर सांगते. एक मित्रमैत्रीण आले आमच्याकडे, असे साधारण 25-26 वर्षाचे असतील, आणि ती मैत्रीण सांगायला लागली की हा जो माझा मित्र आहे ना, त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याला काहीच आठवत नाही. म्हणजे मागचे 3-4 वर्ष काय झालं त्याच्या आधीच, म्हणजे त्या 3-4 वर्षाच्या आधीचं त्याच्या लाईफमध्ये काय घडलं हे त्याला काहीच आठवत नाही. पण जेव्हा आम्ही हे नाटक बघायला मी त्याला घेऊन आले आणि तुमचं संगीत कानावर पडलं, तेव्हा त्याला त्या दिवसाची आठवण होऊ लागली. म्हणजे त्या मेमरीज हळूहळू जाग्या होऊ लागल्या. मला असं वाटतं की म्युझिक चा हा थेरपीचा प्रकार आहे. पण हे किती मोठं आहे ना म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खूप भावते ती म्हणजे जनरली आपल्याकडे असं असतं की पुरुष रडत नाहीत आणि पुरुषांना पटकन रडू येत नाही किंवा त्यांना ती इनिबिशन्स आहेत. पण आमच्या नाटकाला येऊन ते ढसाढसा रडतात आणि मग ते येऊन आम्हाला भेटतात आणि सांगतात की खूप मनमोकळं झालं आमचं आणि आम्ही खूप वर्षांनी रडलो, बघून रडलो आणि आम्हाला ह्याची आठवण आली, आम्हाला त्याची आठवण आली, आम्ही जे साचलेलं होतं ते सगळं रितं झालं. तर मला असं वाटतं की कलाकृती ही फक्त मनोरंजनापुरती न राहता आपल्या आयुष्याला कुठेतरी त्याचा टच होतीये, हे खूप पॉवरफुल आहे ही गोष्ट. खरं. आणि परेश रावल यांचा सुद्धा आपण गप्पांमध्ये तुम्ही उल्लेख केला होता, ते काय आहे? आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत, परेश सरांचे. त्यांनी मागच्या वर्षी एका इंटरव्ह्यूमध्ये, एका मोठ्या इंटरव्ह्यूमध्ये देवबाभळीचा उल्लेख केला. खरं तर त्यांनी ना आमचं नाटक पॅन्डेमिकच्या आधी पाहिलं होतं, 2017 का 18 मध्येच पाहिलं होतं. ते पाहिल्यानंतर ते ज्यांना ज्यांना भेटायचे, जिथे जिथे जायचे, जिथे जिथे नाटक ह्या पद्धतीचा उल्लेख व्हायचा, तिकडे तिकडे ते देवबाभळीबद्दल बोलायचे. आणि तसंच ते ह्या प्लॅटफॉर्मवरती बोलले. नुसतं देवबाभळीबद्दल नाही तर पूर्ण मराठी रंगभूमीबद्दल ते खूप गौरवोद्गार काढले त्यांनी. आणि तो इंटरव्ह्यू जसा एअर झाला, लोकांनी आम्हाला टॅग करायला सुरुवात केली आणि ती रील म्हणजे मिलियन्समध्ये त्याचे व्ह्यूज गेले आणि त्याचं हे म्हणजे रिपरकेशन्स म्हणजे आमचे प्रयोग 20-20 दिवस आधी हाऊसफुल होतात. म्हणजे मागच्या वर्षभरात आम्ही जे रोलर कोस्टर राईड अनुभवलेली आहे, मेन म्हणजे काय माहितीये, त्यांच्या त्या सगळ्या वक्तव्यामुळे आणि ह्याच्यामुळे नॉन मराठी लोक जी आहेत ती सुद्धा देवबाभळीला येत होती.
आणि बुक माय शोवरचा जो मराठीएतर जो प्रेक्षक आहे तो सुद्धा क्युरिओसिटीनी मराठी नाटक बघायला येऊ लागला आणि देवबाभळी बघायला यायला लागला आणि आम्हाला भेटायचे की आम्हाला मराठी कळत नाही पण आम्हाला एक हे कळलेलं आहे वन लाईन आणि आम्हाला ती बघायची होती आणि आम्हाला खूप आवडलं आणि रिपीट ऑडियन्स आहे आणि तो सगळा. आणि जसं तुम्ही म्हणालात की त्या संगीताचा उल्लेख आहे आणि हो. संगीत किंवा ही जी कलाकृती आहे, कला आहे, त्याला भाषेचं, प्रांताचं कसलंच बंधन नसतं किंवा मर्यादा नसते. ऍब्सोल्युटली. ती इकडनं साधलेला तो संवाद आहे तो तिथपर्यंत पोहोचतो. Exactly. आणि मला असं वाटतं खूप कमाल. आणि तुम्ही सांगताय पण ॲज अ मराठी नाटकप्रेमी किंवा ऑडियन्स मलाच खूप असं भरून आल्यासारखं आणि अभिमानास्पद वाटतंय. आणि ही पण एक खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आता संगीताचा उल्लेख केला, नाटक इतकं सुंदर आहे, त्यातल्या काही 2 ओळी. हो हो Yes. नक्कीच नक्कीच. कळू आले राया देवा तुझे खेळ, कळू आले राया देवा तुझे खेळ, वातीमध्ये पीळ आतडीचा, वातीमध्ये पीळ आतडीचा, कळू आले राया देवा तुझे खेळ. कमाल कमाल, खूप सुंदर. म्हणजे काय म्हणतो ना, ती एक छोटीशी झलक होती, पण आता मला असं वाटतं हा टीजर आहे. प्रत्यक्ष ज्यांनी बघितलं नाही त्यांनी पुन्हा याची अनुभूती घ्यायला जावं. नक्कीच किती नक्कीच. आणि सुंदर. आम्ही हो, म्हणजे हो. ह्या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आम्ही आता लवकरच आमचा 888वा प्रयोग आषाढी एकादशीला सादर करतोय अर्थात. मुलुंडला. तर त्याला तुम्ही येऊ शकता. आता आषाढी हो, एकादशी येते हो, 25 तारखेला, तर त्याची तिकीट विक्री पण सुरूच आहे. वा. त्यामुळे वारीला तिथे नाही जाता आलं तर आमच्या बरोबर सहभागी व्हा. कसलं कमाल. आणि मला असं वाटतं ही प्रचिती प्रत्येकानं घ्यावी. आणि म्हणजे म्हणतो ना, बसल्या जागी त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला आपण स्मरून त्या absolutely. सगळ्याची अनुभूती तुम्हाला मिळणार आहे. Yes. अर्थात आता हे पुढे आपण हळूहळू जातोय. तर खणेरी, आता ही गोष्ट सुद्धा तितकीच आपल्या मराठी संस्कृतीशी जोडली गेलेली आहे. हा प्रवास तुमचा सुरू आहे. पुढच्या काळामध्ये खणेरीच्या रूपात आम्हाला काय वेगळं बघायला मिळणार आहे? काय विचार आहेत? बऱ्याचशा गोष्टी आहेत नवीन नवीन. खणाचे ब्लेझर्स तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर आपण इरकल दुपट्टे आणलेले आहेत. त्याच्यानंतर इरकल स्कर्ट्स आहेत आपल्याकडे आणि काही वन पीसेस आहेत. तर तुम्ही खणेरीच्या इंस्टाग्राम पेजवर नक्कीच मला फॉलो करा आणि तिकडे तुम्हाला आमचे अपडेट्स मिळत राहतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या महिन्यात आमचं एक्झिबिशन आहे 21, 22, 23 ऑगस्ट सिम्फनी बँक्वेट हॉल. आपलं आराध्य या ब्रँडसोबत आपलं एक्झिबिशन आहे, तर तिथेही तुम्ही भेट द्या. कारण की आता खूप मोठा आपला आता फेस्टिव्ह सीझन सुरू होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला हव्या तेवढ्या गोष्टी तिकडे मिळतील. येस, कमाल. आणि मला असं वाटतं हे सगळं पाहिल्यानंतर आणि तुम्हाला ऐकल्यानंतर तर प्रत्येक जण तिथे जाणार आहे आणि भरपूर गोष्टी घेणार आहे. अर्थात श्रावण आहे आणि सगळ्यालाच खणाचा टच हा हवाय. श्रावण, गणपती, दिवाळी, पुढचे सगळे लग्नाचे सीझन. येस 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 येस. आता हे सगळं करत असताना म्हणजे कला ही एक अशी साधना आहे आणि अर्थात व्यवसाय हे सुद्धा खूप प्रॅक्टिकल आणि तितकंच काय म्हणतो ना की मनापासून प्रेम केलं तर अगदी जगता यावं असं हे 2 क्षेत्र आहेत. पण या सगळ्यामध्ये एक आध्यात्मिक शक्तीही असते की जी आपल्याला नेहमी एक सपोर्ट करत असते. म्हणजे तुमच्या आयुष्यातली अशी कोणती आध्यात्मिक शक्ती की ज्याने तुम्हाला आज एक वेगळं मानसिक बळ दिलंय? म्हणजे ना मी तुम्हाला खरं तर सगळ्यांना सरप्राईज होईल हे ऐकून, कारण मी देवबाभळीसारखं नाटक करते आणि मी कुठच्याही अशा मूर्तीपूजेला मानत नाही. पण एक मनाची शक्ती असते किंवा युनिव्हर्स आपण म्हणतो, एक वैश्विक शक्ती असते असं म्हणू आपण. तर त्यावर माझा खूप विश्वास आहे. म्हणजे त्याला जर आपण मनापासनं सांगितलं, म्हणजे जो शाहरुख खानचा डायलॉग आहे की किसी चीज को काय दिल से चाहो तो कायनात जुट जाती है, तर ते मी खूप मानते. त्याची प्रचिती नेहमी येते आणि तर ती मला बळ देते ह्या सगळ्यावरती. काहीही म्हणजे काहीही झालं तरी त्याच्यावरती मात करून पुढे वाटचाल करण्यासाठी. खरं म्हणजे जिथे राबती हात तेथे हरी असं म्हटलंय. अगदी मला असं बरोबर. वाटलं कर्मामध्ये हो, म्हणजे तुम्ही जे कराल, जे पेराल तेच तुम्हाला येतं, त्याच्या दुपटीने येतं. मग ते चांगलं पेरलं तर चांगलंच होतं.
कमाल कमाल. अगदी आता आपण उत्तरार्धात येतोय. जाता जाता कोणताही व्यवसाय आहे, कोणतंही क्षेत्र आहे, अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आपल्या ज्या सखी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही 5 अगदी सोपे तुम्हाला कानमंत्र द्यायचे झाले तर काय द्याल? एक म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, 2 म्हणजे खचून जाऊ नका, 3 म्हणजे सातत्य ठेवा, 4 म्हणजे थोडं स्वतःवर पण प्रेम करा आणि 5 म्हणजे प्रामाणिक राहा, कुठेही तडजोड करू नका. आणि मला असं वाटतं हे 5 पंचमंत्र आहेत की जे तुम्ही आत्मसात केले तर खूप कमाल होणार आहे. म्हणजे हा पायाच आहे असं पाया आपण आहे. म्हणूया. Yes, yes. कारण ह्याच्यावरती सगळा डोलारा उभा राहतो आणि जे यशस्वी आहेत त्या सगळ्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी ह्या गोष्टी अवलंबलेल्याच असणार. किती सुंदर आहे. म्हणजे आपण गप्पा मारतोय, गप्पा सुरू झाल्या, अगदी त्या उत्तरार्धात आल्या तरी सुद्धा असं वाटतंय सुरू राहाव्या सुरू राहाव्या. खूप कमाल अशा छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या अनुभवातून मला असं वाटतं आपले प्रेक्षकही शिकणार आहेत आणि बऱ्याच आपल्या सखींना एक वेगळी उभारी मिळाली आहे की एका वेळेस 2 गोष्टी सुद्धा आपण बॅलन्स करून सगळ्या करू शकतो. म्हणजे जसं तुमचं अर्थातच तुमचं जे काही कौटुंबिक जीवन आहे ते आणि तुमची कला, या दोन्ही गोष्टींची उत्तम सांगड घातली आहे आणि इतकं हसतमुख, इतकं पॉझिटिव्हिटी मला तुमच्याशी गप्पा मारून मिळते. थँक्यू. खूप मस्त. तर आता हा आपला संपूर्ण एपिसोड तुम्ही नक्की बघा, नक्की खणेरीला व्हिजिट करा, तिकडनं भरपूर गोष्टी खरेदी करा, मॅमना टॅग करा, अर्थात त्या गोष्टी रिपोस्ट सुद्धा होणार आहेत. हो. आणि मला एक गोष्ट सॉरी ऍड करावीशी वाटतेय. आम्ही ऑनलाईन ब्रँड आहोत, आम्ही एक्झिबिशन करतो, पण आमचा एक छोटासा दुकानातला प्रेझेन्स दादरमध्ये आहे. दादरमध्ये मठाच्या गल्लीमध्ये सो रेखीव म्हणून एक दुकान आहे जिथे आपण खणेरीचे काही प्रोडक्ट्स ठेवतो. बऱ्याच जणांना ते माहितीये, माझ्या पेजवर पण त्याची लिंक मी सतत शेअर करत असते, तर तुम्ही तिथेही जाऊन प्रोडक्ट्स बघू शकता. सो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भरपूर प्रेम करा, अर्थात देवबाबळीवर तर प्रेम करतातच आहात, तसं खणेरीवर पण करा. आणि असंच आमच्या सगळ्या एपिसोड्सना भरपूर शेअर करायला विसरू नका.